दंडोत प्रणाम. माय बापो, संत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुष्य काही. जो ह्या मृत्यू लोकामध्ये वागला नाही चांगला, ज्याला संसार चांगला करता नाही आला, तर त्याचं परत्र म्हणजे परलोकी काय होईल हे काय विचारतं त्याचं. बरोबर आहे, संत माऊलीचं बरोबर आहे. तर त्याला ज्यानं आयुष्यभर चांगल्या गोष्टी केल्या नाही तर त्याचं चांगलं होणारच नाही. परंतु श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना सांगतात, अर्जुना, तू जर मला पत्र पुष्प फळ तोय वाहिलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तोपहृत मस्नामी प्रेतात्मन. तर जरी त्यानं आयुष्यभर चांगले कामं केले नाही एखाद्या माणसानं, आणि शेवटी जरी तो सुधारला, त्यानं चांगले कामं केले, तर तो साधू होतो असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. ते म्हणले, अर्जुना, पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तोपहृत मस्नामी प्रेतात्मन. तू मला पत्र वाय, फूल वाय, फळ वाय, तर त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. तर मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणे, देवा, मी तुम्हाला पत्र पुष्प फळं वाहतो, यत्करोशी यदस्नाशी. तितकंच नाही तर मी जे यत्करोशी यदस्नाशी यज्जुहोशी तदाशी, मी जे काय करीन ते तुम्हाला अर्पण करतो, पण त्यात माझा काय फायदा आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, जर तू असं केलंस तर तुझे शुभ फले एवं मोक्षसे कर्मबंधने. तुझे शुभ अशुभ असे जे कर्म आहेत जे मोक्षाच्या आड येणार आहेत, शुभाशुभ फले एवं मोक्षसे कर्मबंधने संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामोपेशीशी. तर तू याच्यातून सगळ्या पापातून मुक्त होशील. आणि तुझ्या ज्या मोक्षामध्ये आड येणारे जे कर्म आहेत तर ते कर्म तुझे नष्ट होते. शुभाशुभ फले एवं मोक्षसे कर्मबंधने संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो, आणि तू त्याच्यातून विमुक्त होशील आणि मला येऊन प्राप्त होशील. ते म्हणला, मग माझं ठीक आहे, मी आता तुमच्याबरोबर आहे, तुमचा सखा आहे मी, तुम्ही माझे परमेश्वर आहात. तर पण दुराचारी लोकांचं काय करतात. अहो, ते म्हणले, आपली चेत सुदुराचारो भजते मामनाने भाग साधुरेव समंतवे सम्यक एव शितोयसा. तो किती दुराचारी असला तरी त्यानं जर मला भजलं, माझं चिंतन केलं, शेवटी का होईना, पण तरी तो साधुरेव समंतवे सम्यक एव शितोयसा. आणि क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो ताबडतोब धर्मात्मा होतो. शाश्वत शांती निगच्छति कोणते प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताची कधीही प्रणश्यती होत नाही, माझ्या भक्ताचं कधीही वाईट होत नाही, असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे. मग एखाद्या माणसानं जर समजा आयुष्यामध्ये चांगली कामं केली नाही आणि शेवटी जरी त्यानं चांगली कामं केली तर तो माणूस साधू मानविला जातो. तुम्ही जर उदाहरण घेतलं तर वाल्या कोळी नावाचा माणूस होता. तर त्या वाल्या कोळ्यानं आयुष्यभर चोऱ्या केल्या, म्हणजे सगळे मारले, ब्राह्मण मारले, सगळे मारले, चोऱ्या केल्या. आणि मग असा देखील माणूस त्यानं रामाची भक्ती केली आणि तो म्हणजे त्यानं रामायण देण्याइतका तो विद्वान झाला, लोकांमध्ये ऋषी म्हणून प्रसिद्ध झाला. तर जरी त्यानं वाईट म्हणजे संसारामध्ये वाईट जरी कामं केली तरी तो पुढं चलून जर त्यानं चांगली कामं केले तर तो चांगला होऊ शकतो. तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा, ज्याचे ऐक धड नाही त्याची परत्र पुष्य काय. बरोबर आहे महाराज तुमचं, परंतु त्यानं समजा सुधारलाच नाही तो आयुष्यामध्ये, तर तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्याचं होईल. तुम्ही ज्याचं ऐक धड नाही म्हणजे शेवटपर्यंत सुधारण्याचा, शेवटपर्यंत
सुधारण्याचा उपाय आपल्या माणसाजवळ आहे. शेवटी जरी तो चांगला झाला, अहो आयुष्यभर वेश्या राहिली बाई, आणि तिनं शेवटी जरी एका माणसाशी विवाह केला आणि ती पतिव्रता म्हणलेल्या जाते ती बाई, आणि ती जर सती गेली त्याच्याबरोबर, तर ते सतीचे लोक होतात तिला. मग आयुष्यभर तिचं आयुष्यभराचं काम खलास झालं, आणि शेवटचं काम तिचं कामी आलं. त्याप्रमाणे जर माणसानं देखील शेवटी का होईना पण चांगले कामं केले, आयुष्यभर त्यानं चांगले केले नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे ज्याचं एक धड नाही त्याचं परस्त पुष्टिक आहे. बरोबर आहे. त्यानं म्हणजे आयुष्यामध्ये तो सुधारलाच नाही. लहानपणी बी तो गधाच होता, आणि जेव्हानी ताना बी तो बी गधाच राहिला, आणि शेवटी बी गधाच राहिला, गधाच मेला. तर तशा माणसाचं संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे ऐक धड नाही त्याचं परस्पर पुष्टिक आहे. परंतु जो लहानपणी बी या गधा होता, म्हणजे जवानीत गधा झाला, पण शेवटी म्हातारपणी तो जर सुधारला, तर त्याचं ऐक जरी धड नसलं तर परत त्याचं चांगलं होतं हे निश्चित. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना आपी चेत सुदुराचारो भजते माम नन्यभा साधुरेव समंतव्ये सम्यक एव शितोयसा क्षिप्रंभ होती धर्मात्मा. तो ताबडतोब धर्मात्मा होतो. शाश्वत शांती निगच्छती कौंते प्रतिजानीही नमे भक्त परिस्थिती. माझ्या भक्ताची कधीच परिस्थिती होत नाही. म्हणून मायबापो, तुम्ही मागं काय केलं हे महत्त्वाचं नाही. तुम्ही आयुष्यात जरी तुमच्याकडून वाईट गोष्टी झाल्या असत्या, हो द्या, टू अर इज ए ह्युमन. तो माणूस हा चुकीचा पुतळा आहे, त्यानं चुका केल्या, पण त्याला शेवटी तरी चांगली गोष्ट आठवली पाहिजे, त्यानं चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, तर त्याचं जीवन सफल होऊ शकतं आहे. मग त्यामुळं मायबाप, तुम्ही काय आयुष्यभर काय केलं हे महत्त्वाचं नाही, परंतु आज तुम्ही काय आहात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय आलो, तुम्ही काल काय होतात हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही आज काय आहात हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं कालचा दिवस सोडून द्या, परंतु आजचा दिवस सोन्याचा करा, असं तुम्हाला मी विनंती करतो. आणि इथंच थांबतो मायबाप. आणि दुसरी विनंती करतो, आपला जो हे देवल ऑफिशियल ग्रुप आहे, तर हा गीता ग्रुप आहे, तर याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.